आज मी या दादाच्या सांगण्यावरून त्याच्या घरी निंबूत या गावामध्ये आले होते आणि त्याच्या मागे काय कारण आहे हे आज तुम्ही त्याच्या तोंडून ऐका. खरं तर ताई, मला विश्वास बसत नाही की तुम्ही प्रत्यक्षात आलाय. कारण मी सोशल मीडियाच्या माध्यमातून, इंस्टाग्रामच्या माध्यमातून तुमचं सेवाभावी काम पाहिलं, सामाजिक काम पाहिलं. कारण वैशाली ताई म्हणजे जे निराधार आहेत, जे खरंच ज्यांना गरज आहे त्यांच्या मदतीसाठी धावून जाणारी ताई. त्यावेळेस माझ्या मनामध्ये एक विचार आला की मला आलेल्या प्रसंगातून जर बाहेर कोण काढत असेल तर माझी ताई काढू शकते. म्हणून मी रिक्वेस्ट केली आणि खरंच सॉरी की वारंवार तुम्हाला तुमच्या कार्यामध्ये डिस्टर्ब करून मी विनंती केली. खरं तर एवढी वेळ माझ्यावर आली नसती. कदाचित आत्ताचे स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असते ना तर मला अशी वेळ आली नसती. कारण दादा असते ना तर दादा मला मी कित्येकदा दादाला भेटायला गेलो. दादा चालू याच्यामध्ये मला भर गर्दीतनं दादा डायरेक्ट आवाज ऐकायचे की काय रे रवी, काय अडचण आहे, बरोबर, असे डायरेक्ट मला म्हणायचे. पण हीच सिच्युएशन मी आता तुम्ही बघू शकता. दादा आज पण दादांचं नाव घेतोय. म्हणजे दादांनी अशी छाप सोडली आहे सगळ्यांच्या मनामध्ये. त्यांची आज पण खंत आहे की आज ते नसतानाही आज प्रत्येक घरामध्ये दादांचं नाव घेतलं जात आहे. त्याच्यासाठी दादांना आज पण आम्ही खूप, म्हणजे आज ते आपल्यात नसून पण कुठेतरी ते जिवंत आहेत. आणि आज दादाच्या तोंडातून तुम्ही ऐकताय की दादा आज ते नसताना पण बोलतोय. जर दादा असते तर आज त्यांनी माझ्यासाठी नक्की काहीतरी केलं असतं. दादा तू, कारण दादांचा हात माझ्या पाठीशी होता. मला जेव्हा अडचण यायची त्यावेळेस मी दादांना बिनधास्तपणे हे करायचो. आता तुम्हाला सांगतो, मी घराची सिच्युएशन झाल्यानंतर मी वहिनींना भेटायला गेलतो सहयोग सोसायटीला. 3 वेळा वहिनींना भेटायला गेलो. पण खालच्या लेवलचे लोक म्हणतात वहिनींची बिजी शेड्यूल आहे, तुम्हाला नाही त्यांच्यापर्यंत पोहोचतायत. मी म्हणलं त्यांच्या घरापाशी गेलतो मी, तरी सुद्धा बोलतात दादा आता नाही वहिनी भेटणार, उद्या या आणि परवा या. असे 3 वेळा मला वहिनींच्या प्रश्न अक्षरशः तिथनं दारातनं लावलं होतं. मी इतका डिस्टर्ब होऊन आलतो त्या दिवशी की मला असं वाटायचं की माझी जिंदगीचा काय अर्थच राहिला नाही. कारण दादा गेले तर सगळं संपले. बरेचसे लोक म्हणतात की दादांचे पावलावर पाऊल टाकून वहिनी सगळ्या अडचणी सोडवतात. ताई, पण खरंच सुनेत्रा वहिनींच्या पर्यंत जर माझा हा विषय गेला आणि वहिनी 100% मला माहिती की दादांचं कार्य जे पाठीमागे राहिले ते वहिनींच्या हातून नक्कीच पूर्ण होणार. कारण वहिनी म्हणजे दादांसारख्याच आहेत, दिला शब्द जपणार आहेत. फक्त मला सोशल मीडियाच्या माध्यमातून एवढीच विनंती करायची, वहिनींच्या पर्यंत हा जर विषय माझा जर पोहोचला तर 100% मला आलेल्या प्रसंगातून नक्कीच हे बाहेर पडेल. नाही तर तुम्हा सर्वांना एक हात जोडून विनंती करतो, हे घर कधीही ढासळू शकतं. 4ही बाजूने भिंती ढासळल्या आहेत. मोठा पाऊस आला तर भिंती ढासळतात. अचानक कधीही रात्री जरा हे काय झालं त्याला जबाबदार कोण राहणार? कारण आज माझी सिच्युएशन बघताय, माझा रोजचा धंदा फक्त 50 ते 100 असा असतो. महिन्याला 1,500-2,000 रुपये कमावतो मी. त्यामध्ये लाईट बिल येतं, गॅस येतो,